नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे मिनाज आणि तुम्ही पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल MP लाईव्ह. तर आपला हा व्हिडिओ आज मराठी भाषेत असणार आहे, कारण आपण आज जाणार आहोत थेट कोकणात. आज कोणतीही रेसिपी नाही, पण हा व्लॉग मी खास तुमच्यासाठी बनवत आहे, कारण ही जागा मला अतिशय आवडली. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत चिपळूण येथील गुहागरमधील द वुड्स रिसॉर्ट येथे. मी पर्सनली या जागेवर जाऊन आले आहे आणि मला ही जागा इतकी आवडली की मला वाटलं तुमच्यासाठीही एक व्लॉग बनवावा, जेणेकरून ही जागा तुम्हालाही माहीत पडेल आणि तुम्ही देखील रिलॅक्सेशनसाठी इथे येऊ शकता. गुहागर येथील अजगोली गावामध्ये आहे द वुड्स रिसॉर्ट. तर सर्वात आधी मी तुम्हाला ड्रोनच्या सहाय्याने बनवलेला एक व्हिडिओ दाखवत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की मराठीतील आपला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला आणखी माझे व्हिडिओ मराठीमध्ये ऐकायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो, अतिशय डोळे दिपून घेणारा व्हिडिओ आहे ना हा. चारही बाजूंनी हिरवळ, लांबच लांब नारळाची झाडे आणि समोरच भला मोठा समुद्र, अशा सुंदर ठिकाणी वसलेला आहे द वुड्स रिसॉर्ट. मित्रांनो, वुड्स कॉन्सेप्टवरती इकडचे सर्व कॉटेजेस बनवण्यात आलेले आहेत. कोकणात पहिल्यांदाच हे कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. कपल्ससाठी, तसेच जर तुमची फॅमिली मोठी असेल तर मोठ्यांसाठी मोठा सूट, अशी सर्व सुविधा राहण्यासाठी इथे उपलब्ध आहे. तर तुम्ही पिक्चर्स पाहू शकता, किती सुंदर वाटत आहे ना हा रिसॉर्ट. तुम्हाला पण नक्की यावंसं वाटतंय ना इकडे. चला तर मग आपण थेट जाऊया द वुड्स रिसॉर्टमध्ये. मित्रांनो, ट्रेनने अथवा कारने तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता. या रिसॉर्टबद्दलची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही माझा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की पहा. तर हा आहे द वुड्स रिसॉर्टचा एंट्री गेट. चला तर मग आपण गेटमधून सरळ आत जाऊया आणि पाहूया रिसॉर्ट कसा आहे. तर मी इथून आतमध्ये एंट्री केली आहे. तुम्ही पाहू शकता समोरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठा यार्ड बनवलेला आहे. अजूनही इथे डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. एंट्रीला दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडे लावलेली आहेत. तर चला आपण आत जाऊया आणि पाहूया रिसॉर्ट कसा आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रिसॉर्टच्या आजूबाजूला निरनिराळी झाडे लावलेली आहेत आणि रिसॉर्टच्या अगदी समोरच भला मोठा पसरलेला समुद्र आहे. तर हा पहा मित्रांनो, समोरच मोठा समुद्र आहे. अगदी समुद्रालगतच हे रिसॉर्ट बांधण्यात आलेले आहे. हा एरिया रिसेप्शन एरिया आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर देखावा आहे ना. तर रिसेप्शनला आतमध्ये जाऊन आम्ही चेक इन केलं आणि आता आपण जाऊया थेट त्या रूमवर जिथे आम्ही स्टे केला होता. तर हा पहा मित्रांनो, हा तो रूम आहे जिथे आम्ही स्टे केला होता.
अतिशय सुंदर सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत. नरम नरम गादी, छोटासा फ्रीज, चहा कॉफीची सोय, तसेच बाथरूममध्ये बाथ टब, टीव्ही अशा सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. हा पहा, पडदा उघडताच समोर भला मोठा समुद्र पसरलेला दिसतो आणि इथे रिलॅक्सेशन चालू आहे. तर आम्ही ज्या कॉटेजमध्ये स्टे केला होता त्या कॉटेजचं नाव होतं कोरल पॅराडाईज. अशी सुंदर सुंदर नावे इकडच्या कॉटेजेसना देण्यात आली आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्ण वुड्स कॉन्सेप्टवरती इकडचे कॉटेजेस बनवण्यात आलेले आहेत. पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा इथे देण्यात आलेल्या आहेत. तसेच स्विमिंग पूलची सुद्धा व्यवस्था इथे आहे. लहानांसाठी तसेच मोठ्यासाठी इथे स्विमिंग पूल देण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण कधीही न पाहिलेली अशी सुंदर सुंदर फुलझाडे इथे बघायला मिळतात. तसेच लांबच लांब इथे नारळाची झाडे आहेत, सुपारीची झाडे आहेत. अतिशय हिरवळीने वेढलेलं हे खूपच सुंदर रिसॉर्ट आहे. इथले दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे काही परदेशातील पक्षी ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण जे काही बोलतो ते पुन्हा रिपीट करतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट आहेत. मित्रांनो, इकडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इकडचे चविष्ट जेवण. तर इथे रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवण ऑर्डर करू शकता. तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर बसून खाण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, रेस्टॉरंटच्या आतील शूटिंग मी करू शकले नाही कारण हे व्हिजिटर्ससाठी त्यांनी सरप्राईज ठेवलेले आहे. तर आमचा पहिला दिवस इथे कसा निघून गेला आम्हाला कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही समुद्रकिनारी फेरफटका मारण्यास गेलो. तर तिथे आम्हाला ताजी ताजी मच्छी पाहायला मिळाली. त्याचेही काही पिक्चर्स मी इथे शेअर करत आहे. अगदी बोटीतून काढलेली ताजी ताजी मच्छी आम्हाला पाहायला मिळाली आणि समोरचा समुद्र पाहून तर असं वाटत होतं की तासनतास इथेच बसून राहावं. मित्रांनो, रोजच्या दगदगीच्या जीवनातून खरंच तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी 2 दिवस हवे असतील तर इथे नक्की या. नवीन विवाहित जोडप्यांसाठी तर ही जागा अतिशय उत्तम आहे. तसेच तुमची फॅमिलीसुद्धा जर इथे आली तर त्यांना नक्कीच आनंद होईल. आणि इथे काही सेल्फी पॉईंटसुद्धा आहे. खूपच सुंदर फोटोज येतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी किती फोटो इथे शेअर केलेले आहेत. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही जागा कशी वाटली. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा आपला हा मराठी व्लॉग कसा वाटला. तर माझा हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.